ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यात शिष्टमंडळाला अपयश आलं। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ माघारी परतलेलं आहे। हाके आपल्या मागणीवर ठाम आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं या मागणीसाठीच हाकेंचं उपोषण सुरू आहे। जालन्यातल्या अंतरवाली फाट्यावर त्यांचं उपोषण सुरू आहे। संदीपान भुमरे, भागवत कराड, अतुल सावे यांचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी गेलं होतं। तर सरकारचं शिष्टमंडळ हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांनी उपोषण मागे घ्यावं ही विनंती करण्यासाठी हे सरकारचं शिष्टमंडळ गेलेलं होतं, मात्र त्यांना यात यश आलेलं नाहीये। जोपर्यंत लेखी आश्वासन दिलं जात नाहीये सरकारकडून तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचं हाकेंनी स्पष्ट केलंय। मी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं होतं, पण आम्हाला 1 दिवसामध्ये शासनाने लेखी द्यावं पाणी घ्यायची। आम्ही उपोषणाचा विचार करू। आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही।